Let us see application of derivatives मधला next point, radius of curvature. Let us see first example. Find the radius of curvature of the curve y equals to x cube at 2, 8. बघा काय दिलेलं आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी कर्व दिलंय y इक्वल टू एक्स क्यूब. हा कर्व आहे. ऍट 2, 8 म्हणजे पॉइंट दिलंय, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि y ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. कर्व दिलंय आणि x आणि y ची व्हॅल्यू म्हणजे पॉइंट दिलेला आहे. आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करायचं आहे. तर रेडियस ऑफ कर्वेचरचा फर्स्ट फॉर्म्युला काय बघूया आपण. याला आपण रो म्हणतोय, म्हणजे मराठीत जसं 9 काढतोय, मराठीतील 9 म्हणजे रो. रेडियस ऑफ कर्वेचर तर नोटेशन आहे. रेडियस ऑफ कर्वेचर डिनोटेड बाय रो. काय फॉर्म्युला. न्यूमरेटरला 1 प्लस dy अपॉन dx चा स्क्वेअर आणि दोघांचा रेस टू 3/2 आणि डिवायडेड बाय d2y अपॉन dx स्क्वेअर. म्हणजे काय, न्यूमरेटरला 1 प्लस dy अपॉन dx चा स्क्वेअर आणि पूर्ण ब्रॅकेटचा घातांक 3/2 डिवायडेड बाय d2y अपॉन dx स्क्वेअर. म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह म्हणजे y चा एकदा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx आणि परत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला 2 वेळा घ्यायचा आहे आणि येणाऱ्या आन्सर मध्ये x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 8 पुट अप करायची आहे. फर्स्ट लेट अस सपोज दॅट कर्व दिलेला आपल्याला y इक्वल टू एक्स क्यूब आहे ठेवला. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे पहिला dy अपॉन dx फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि d2y अपॉन dx स्क्वेअर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला 2 वेळा घ्यायचा आहे. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतोय y इक्वल टू एक्स क्यूब. एक्स आपला चल आहे त्यामुळे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इक्वल्स टू एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह. आता डायरेक्ट लिहितोय आपण, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय करता येईल. एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 3 मायनस 1 म्हणजे 2. काही स्टेप आपण डायरेक्ट लिहिणार आहे. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dy अपॉन dx आणि एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय 3x स्क्वेअर. एक झाला dy अपॉन dx. परत आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिजे d2y अपॉन dx स्क्वेअर. त्यामुळे आलेल्या आन्सरचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतोय. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स चा चल आहे म्हणजे dy अपॉन dx चा परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर d2y अपॉन dx स्क्वेअर होऊन जाईल इक्वल टू, इथे 3 कॉन्स्टंट आहे, 3 पहिला आहे त्याच ठेवला आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला. दॅट इज एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 घातांकाला 2 मायनस 1 1 लिहित नाही आपण. काय केला dy अपॉन dx चा परत डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे सेकंड ऑर्डर होईल d2y अपॉन dx स्क्वेअर. इथे x ला फंक्शनला मल्टिप्लाय बाय 3 कॉन्स्टंट पहिला डेरिव्हेटिव्ह बाहेर घेतला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती 2x म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअरचा आन्सर 3 इंटू 2 6x येऊन जाईल. आता काय dy अपॉन dx आणि d2y अपॉन dx का आन्सर आपण फाइंड आउट केलाय. dy अपॉन dx 3x स्क्वेअर आलेला आहे आणि d2y अपॉन dx स्क्वेअर 6x आलेला आहे. पण आपल्याला पॉइंट दिलेला आहे x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 8. dy अपॉन dx मध्ये पुटअप करायची आहे आणि d2y अपॉन dx स्क्वेअर मध्ये पुटअप करायची. आता इथे y कुठेही नाही आहे तर फक्त x ची व्हॅल्यू पुटअप करतो. x ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे dy अपॉन dx ऍट 2 8 असताना म्हणजे फक्त दुसऱ्या साईडला फक्त x आहे त्यामुळे x ची व्हॅल्यू पुटअप केला 3 आणि 2 त्याचा स्क्वेअर म्हणजे dy अपॉन dx ची व्हॅल्यू झाली 12 कधी या पॉइंटला. आता d2y अपॉन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय 6. x ची व्हॅल्यू 2 पुटअप केला कारण पॉइंट मध्ये 2 दिलेली आहे. y कुठे नाही त्यामुळे y ची व्हॅल्यू पुटअप करत 6 इंटू 2 12 म्हणजे दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केला आपण. dy अपॉन dx चा आन्सर 12 आलेला आहे आणि d2y अपॉन dx स्क्वेअर चा आन्सर सुद्धा 12 आलेला आहे. देअरफॉर रेडियस ऑफ कर्वेचर ऍट पॉइंट जो आहे तो 2 8 आहे आपला. त्याचा फॉर्म्युला लिहिला रो इक्वल्स टू 1 प्लस dy अपॉन dx चा स्क्वेअर होल रेस टू 3/2 डिवाइडेड बाय d2y अपॉन dx स्क्वेअर. आता बाकीचे टर्म ऍज इट इज 1 आहे तसा प्लस dy अपॉन dx चा आन्सर 12 आलेला आहे त्याचा स्क्वेअर आणि होल रेस टू 3/2 आहे तसा आणि डिवाइडेड बाय d2y अपॉन dx स्क्वेअर आहे त्याचा आन्सर सुद्धा 12 आलेला आहे. सगळ्या व्हॅल्यू कॅल्सी मध्ये पुट केल्या तर रेडियस ऑफ कर्वेचर रो याचा आन्सर येणार 145.50. दॅट इज द फायनल आन्सर आपला. क्लियर आहे. Let us see another example. A beam is bent in the form of the curve y equals to
2 sin x minus sin 2x. Find the radius of curvature of the beam at x equals to pi by 2. आता कर्व दिले आपल्याला. काय कर्व दिलेला आहे? y इक्वल्स टू 2 sin x मायनस sin 2x हा कर्व दिलेला आहे. काय करायचं पहिला? काय करायचं फर्स्ट? डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. बरोबर? आपल्याला dy अपॉन dx आणि d2y अपॉन dx स्क्वेअर दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कधी x ची व्हॅल्यू पाय बाय 2 असताना dy अपॉन dx काय आणि x ची व्हॅल्यू पाय बाय 2 असताना सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर काय त्या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तर पहिला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला y इक्वल टू 2 sin x मायनस sin 2x आहे याचा डेरिव्हेटिव्ह घेतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथं दोन टर्म आहेत म्हणजे 2 sin x आणि sin 2x या दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यावा लागेल. Therefore, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy अपॉन dx इक्वल्स टू 2 sin x चा डेरिव्हेटिव्ह घेताना 2 कॉन्स्टंट पहिला आयतच लिहिला आणि या साइनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस मायनस साइन आहे तसा साइन ऑफ. आता इथं x च्या ऐवजी 2x आलेला आहे म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन आहे फंक्शन आलेलं आहे म्हणजे साइन ऑफ फंक्शन फॉर्म्युला अप्लाय करायला लागेल. साइन ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन फंक्शन म्हणजे x च्या ऐवजी आलेला फंक्शन 2x. पहिला 2 कॉन्स्टंट आहेतच ठेवला कारण फंक्शनला मल्टिप्लाय साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस झाला मायनस साइन ऑफ फंक्शन कारण x नाही येतं इथे x ऐवजी 2x आलेला आहे म्हणजे फंक्शन आलेलं आहे म्हणजे साइन ऑफ फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय केला कॉस ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन दॅट इज बाकीच्या टर्म आहेत तशा ठेवल्या 2 कॉन्स्टंट टर्म डेटच्या बाहेर घेतला राहणार x x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1 काय 2 cos x आहे तसा मायनस cos 2x आहे तसा इनटू याला ब्रॅकेट मध्ये 2 कॉन्स्टंट टर्म डेटच्या बाहेर राहिला x x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1 म्हणजे काय झाला dy अपॉन x इक्वल्स टू 2 cos x मायनस हा 2 इंटू 1 म्हणजे 2 तो 2 जो आहे तो cos 2x ला मल्टिप्लाय त्यामुळे लिहिताना 2 पहिला लिहिला हा झाला आपला dy अपॉन dx. आता परत आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिजे d2y अपॉन dx स्क्वेअर त्यामुळे परत याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटला म्हणजे dy अपॉन dx चा परत डेरिव्हेटिव्ह घेतला d2y अपॉन dx स्क्वेअर दोघांचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल त्याआधी 2 कॉन्स्टंट टर्म आहे तसा आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x त्यामुळे मायनस साइन ऑफ x त्याला मल्टिप्लाय बाय 2 आहे हा 2 पहिला आहेतच ठेवला कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन त्यामुळे मायनस साइन ऑफ x लिहिला मायनस 2 आहे तसा कॉन्स्टंट टर्म कारण कॉसला मल्टिप्लाय इथं कॉस ऑफ x ऐवजी 2x आहे म्हणजे फंक्शन आहे कॉस ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस साइन ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन फंक्शन म्हणजे x ऐवजी 2x आलेलं आहे डेरिव्हेटिव्ह लिहिला म्हणजेच काय d2y अपॉन dx स्क्वेअर जाईल मायनस 2 sin x आहे तसा हा मायनस आणि मायनस प्लस होऊन जाईल प्लस 2 sin x इथं 2 कॉन्स्टंट टर्म डेटच्या बाहेर घेतला राहणार x x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1 म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर काय झाला मायनस 2 sin x आहे तसा प्लस हा 2 त्याला मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट मधला 2 म्हणजे 4 साइन ऑफ 2x राहणार तो काय केलं आपण y दिलेला होता त्यावरून त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर फाइंड आउट केला. आता काय dy अपॉन dx जिथं आलंय तिथं x ची व्हॅल्यू पाय बाय 2 पुटअप करायची म्हणजे dy अपॉन dx x ची व्हॅल्यू पाय बाय 2 असताना किती आहे आणि d2y अपॉन dx स्क्वेअर x ची व्हॅल्यू पाय बाय 2 असताना किती आहे व्हॅल्यू पुटअप करतोय तर dy अपॉन dx काय 2 cos x मायनस 2 cos 2x इथे x ची व्हॅल्यू पाय बाय 2 पुटअप करतोय therefore 2 cos x ची व्हॅल्यू पाय बाय 2 पुटअप केला मायनस 2 cos 2 x ची व्हॅल्यू पाय बाय 2 पुटअप केला पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री इथं पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री म्हणजे dy अपॉन dx कॅल्सी मध्ये पुटअप केला तर येणारा आन्सर आपला 2 असणार आहे. अगेन d2y अपॉन dx स्क्वेअर सुद्धा x ची व्हॅल्यू पाय बाय 2 पुटअप करतोय म्हणजे मायनस 2 sin x ची व्हॅल्यू पाय बाय 2 प्लस 4 sin 2 x ची व्हॅल्यू पाय बाय 2 पाय बाय 2 म्हणजे परत 90 डिग्री पुटअप करा कॅल्सी मध्ये येणारा आन्सर 2 मायनस 2 असणार आहे. therefore आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करायचं आहे कधी x ची व्हॅल्यू पाय बाय 2 असताना therefore रेडियस ऑफ कर्वेचर सॉरी इथं परत आलाय बघा जरा कट करा therefore रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ कर्व म्हणा ऍट x इक्वल्स टू पाय बाय 2 इथं कर्व म्हणा et एक्स्ट्रा आलाय हा कॅन्सल करा therefore रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द कर्व ऍट x इक्वल्स टू पाय बाय 2
रो इक्वल्स टू 1 प्लस dy अपॉन dx चा स्क्वेअर होल रेस टू 3/2 डिवायडेड बाय d2y अपॉन डी स्क्वेअर. dy अपॉन dx चा आन्सर 2 आलेला आहे आणि d2y अपॉन dx स्क्वेअरचा आन्सर -2 आलेला आहे. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप केल्या आहे तशा, बाकीचे टर्म आहे तशा. देअरफॉर कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणार आन्सर जो आहे तो -5.59 येतोय. पण रेडियस जो आहे तो कधीही मायनस नसतोय. त्रिज्या म्हणतो ना रेडियस आपण, ती कधीही मायनस नसते. तेव्हा येणार आन्सर नेहमी प्लस लिहायचा. 5.59 इट इज अन ऍब्सोल्यूट क्वांटिटी. रेडियस मायनस मध्ये कधीही नसतोय, तो प्लस असतोय. त्यामुळे येणार आन्सर जो आहे तो 5.59 प्लस केला. नेक्स्ट एक्झाम्पल. A telegraph wire hangs in the form of the curve y equals to a into log of sec of x upon a, where a is constant. Show that the curvature at any point is 1 upon a cos of x upon a. आता कर्व काय दिलं इथं? आहे तसं लिहितोय. y इक्वल्स टू a इंटू लॉग ऑफ x अपॉन a हा कर्व दिलाय आणि आपल्याला काय म्हटलंय शो दॅट द कर्वेचर आणि काय म्हटलं a कॉन्स्टंट आहे. हा जो a जो आहे स्मॉल लेटर तो कॉन्स्टंट म्हटलंय आणि काय म्हटलंय शो दॅट द कर्वेचर ऍट एनी पॉइंट. तर पॉइंट दिले नाही आहे आणि आपल्याला कर्वेचर फाइंड आउट करायचं आहे, नॉट रेडियस ऑफ कर्वेचर. कर्वेचर जो आहे तो येणार आन्सर काय आला पाहिजे 1 अपॉन a कॉस ऑफ x अपॉन हे हा आन्सर आला पाहिजे आणि तो काय कर्वेचर आहे. आता कर्वेचर साठी रेडियस ऑफ कर्वेचर पहिला फाइंड आउट करायचं आपल्याला. म्हणजे काय दिलेल्या फंक्शनचा 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आता y इक्वल्स टू a इंटू लॉग ऑफ x अपॉन ए हा फंक्शन दिलेला आहे, याचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतोय. आता डेरिव्हेटिव्ह दोन्ही साईडला अटॅच केला. dy अपॉन dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ a इंटू लॉग ऑफ x अपॉन ए. त्यासाठी पहिला a जो कॉन्स्टंट आहे तो डेटच्या बाहेर घेतला, a डेटच्या बाहेर घेतला, बरोबर. आता इथे काय लॉग ऑफ x स्टँडर्ड फंक्शन आहे पण x ऐवजी सेक ऑफ x अपॉन ए आलेला आहे, म्हणजे लॉग ऑफ फंक्शन ब्रॅकेट जो आहे तो फंक्शन आहे. म्हणजे लॉग ऑफ फंक्शन फॉर्म्युला अप्लाय करता येईल. लॉग ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे सेक ऑफ x अपॉन ए आलेला आहे. पहिला काय केलं कळालं, ए कॉन्स्टंट टर्म डेटच्या बाहेर इनटू लॉग ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे x ऐवजी आलेला फंक्शन सेक ऑफ x अपॉन ए लिहिला. आता काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ एक्स अपॉन ए याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. म्हणजे ए इंटू 1 अपॉन सेक ऑफ एक्स अपॉन ए आहे तच ठेवला, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर स्टँडर्ड फॉर्म्युला काय सेक एक्स हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स इंटू टॅन एक्स. पण इथे एक्स नाही आहे, एक्स ऐवजी परत फंक्शन आलेलं आहे, एक्स अपॉन ए आलेला आहे. त्यामुळे सेक ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल, बरोबर ना. दॅट इज सेक ऑफ फंक्शन इंटू टॅन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. स्टँडर्ड फॉर्म्युला काय सेक एक्स, पण एक्स ऐवजी एक्स अपॉन ए आलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ फंक्शन फॉर्म्युला अप्लाय केला. सेक ऑफ फंक्शन इंटू टॅन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे इथं काय एक्स ऐवजी एक्स अपॉन ए आलेलं आहे, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला. दॅट इज इक्वल्स टू आता काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन ए याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे डिवाइडचा ए कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट डेटच्या बाहेर घ्यावा लागेल, म्हणजे 1 अपॉन ए आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए 1 अपॉन सेक ऑफ एक्स अपॉन ए आहे तसा, सेक एक्स अपॉन ए इंटू टॅन एक्स अपॉन ए आहे तसा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन ए घ्यायचा, म्हणजे ए कॉन्स्टंट आहे तो डिवाइडला आहे, म्हणजे 1 अपॉन ए कॉन्स्टंट बाहेर घेतला, राहणार एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1. आता सेम टर्म काय कॅन्सल होतील, हा न्यूमरेटरचा ए आणि डिवाइडचा ए, बरोबर ना, कॅन्सल होऊन जाईल. सेक एक्स अपॉन ए डिवाइडेड बाय न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आहे, सेक एक्स अपॉन ए कॅन्सल होऊन जाईल, राहणार टॅन एक्स अपॉन ए मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे टॅन एक्स अपॉन ए. हा झाला आपला dy अपॉन dx. आता परत आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे d2y अपॉन dx घ्यायचा आहे. परत याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता dy अपॉन dx चा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे d2y अपॉन dx होणार. इथं टॅन ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. इथे डेरिव्हेटिव्ह घेतला टॅन ऑफ फंक्शन, दॅट इज सेक स्क्वेअर ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे एक्स ऐवजी एक्स अपॉन ए आलेलं आहे. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, पण इथे एक्स नाही आहे, फंक्शन आलेलं आहे, त्यामुळे टॅन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन.
आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन ए हा घ्यायचा राहिले आपल्याला एक्स स्क्वेअर एक्स अपॉन ए आहे तसा. अगेन 1 अपॉन ए कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहणार विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1. म्हणजे काय d2y अपॉन dx स्क्वेअर याचा आन्सर काय आला 1 अपॉन ए ला मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 1 अपॉन ए तो पहिला लिहितोय इनटू सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन ए हा झाला d2y अपॉन d स्क्वेअर. आपल्याला काय शोधायचं करायचं आहे कर्वेचर फाइंड आउट करायचं आहे. हा आन्सर जो कर्वेचरचा आहे त्यासाठी पहिला रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करतोय ऍट एनी पॉइंट दिलेला नाही आहे. बिफोर रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला लिहिला रो इक्वल्स टू 1 प्लस dy अपॉन dx चा स्क्वेअर होल रेस टू 3/2 डिवाइडेड बाय d2y अपॉन dx स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 1 प्लस dy अपॉन dx स्क्वेअरचा आन्सर आपण फाइंड आउट केलेला आहे. dy अपॉन dx चा आन्सर काय tan ऑफ x अपॉन लिहिला त्याचा स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर लिहिला रेस टू 3/2 डिवाइडेड बाय d2y अपॉन dx स्क्वेअरचा आन्सर 1 अपॉन ए सेक ऑफ x अपॉन ए ऍज इट इज लिहिला. नेक्स्ट आता इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर बरोबर ना हा टॅनचा स्क्वेअर आहे थीटा म्हणजे एक्स अपॉन ए 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा फॉर्म्युला आपल्यापाशी 1 प्लस टॅनचा स्क्वेअर आहे थीटा म्हणजे एक्स अपॉन ए 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा म्हणजे एक्स अपॉन ए रेस टू 3/2 आहे तसा डिवाइडेड बाय 1 अपॉन ए सेक स्क्वेअर एक्स अपॉन ए आहे तसं ठेवला. आता काय हा स्क्वेअर आणि हा डिवाइडचा 2 हा 2 वर घेतला म्हणजे 2 इंटू 3/2 होणार 2 कॅन्सल होऊन जाईल न्यूमरेटरचा 2 आणि डिवाइडचा 2 कॅन्सल होऊन जाईल क्यूब राहणार आणि हा ए जो आहे तो डिवाइड आहे म्हणजे न्यूमरेटरला जाईल ए इंटू सेक्स क्यूब हा 2 आणि डिवाइडचा 2 कॅन्सल जाणार सेक्स क्यूब ऑफ एक्स अपॉन ए राहणार आणि डिवाइडला सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन ए हा डिवाइड ए जो होता तो न्यूमरेटरला घेतला आपण फक्त सिंपल कॅल्क्युलेशन केली. अगेन काय ए आहे तसा सेक क्यूब आणि सेक स्क्वेअर दोन सेक स्क्वेअर कॅन्सल होतील फक्त न्यूमरेटरला ए त्याला मल्टिप्लाय बाय सेक ऑफ एक्स अपॉन ए राहणार. हा झाला आपला रेडियस ऑफ कर्वेचर रो इक्वल्स टू. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे कर्वेचर म्हणायचं आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर नकोय त्यासाठी कर्वेचरचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर. कर्वेचरचा फॉर्म्युला काय 1 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर रो तो आपण फाइंड आउट केलेला आहे ए इंटू सेक ऑफ एक्स अपॉन ए कारण कर्वेचर प्रूफ करायचं आपल्याला. कर्वेचरचा फॉर्म्युला काय 1 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचरची व्हॅल्यू पुट करतो 1 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर काय ए इंटू सेक ऑफ एक्स अपॉन ए. आता 1 अपॉन ए आहे तसं ठेवला आणि 1 अपॉन सेक म्हणजे कॉस ना सेकचा रेसिप्रोकल कॉस आहे दॅट इज हा 1 अपॉन ए आहे तसा आणि 1 अपॉन सेक म्हणजे कॉस एक्स अपॉन ए आणि हाच आपल्याला प्रूफ करायचा होता. कर्वेचर इक्वल्स टू 1 अपॉन ए कॉस ऑफ एक्स अपॉन ए.